खमंग काहीतरी खावं वाटते. सो काहीतरी बनवायला पाहिजे ना. तो आता मी बनवते मस्त आळूवडी. तर आळूवडीसाठी मी ही आळूची पानं आणलीत छान मार्केटमधून आणि त्याला छान धुवून घेतले आणि क्लीन केल्यानंतर त्याच्या ज्या काड्या आहेत ना त्या काड्या काढते. सहसा काड्या खाल्ल्यानंतर फक्त गळ्यात खसखस होतं असं म्हणतात आणि परत त्याची चटणी पण बनवली जाते. मला नाही माहिती, मी तर काढून टाकते सरळ. सो छान असं त्याचं पूर्ण जेवढं निघतं तेवढं ट्राय करा काढायचं. नाही निघालं असू द्या, नाही कारण पानं परत फाटतात, मग ते फाटलेली पानं कसं करणार असा विचार येतो. सो थोडं थोडं फाटलं तरी चालतं. मी काड्या काढल्यात. त्याला काय आता मसाला जेव्हा आपण डाळीचं पीठ मिक्स करते त्याच्यासाठी काय यूज करते, आता मी मिरची घेतली आणि लसूण घेतलं, ते कुटून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथं मी बेसन पीठ घेतले. आता तुमचे जेवढे पानं आहेत त्याच्यानुसार तुम्ही बेसन घ्यायचे. इथं मी 3 चमच बेसन घेतली आणि थोडंसं राईस काय म्हणतात तांदळाचं पीठ आहे. कशासाठी, थोडंसं छान असं कुरकुरीत बनावं त्याच्यामुळे. इथं ओवा टाकते याच्यामध्ये, छान असं हातानेच त्याला क्रश करून टाकायचे आणि सेम जिरं पण तसंच हातानेच क्रश करायचं आहे. तुमच्याकडं म्हणजे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही डायरेक्ट टाकू शकता, म्हणजे पावडर असेल तर. जी इथं मी मिरची आणि लसूण कुटून घेतले ते टाकले आणि त्याच प्रमाणात थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि हा ऑप्शनल आहे, तीळ तुम्ही टाकू शकता पण तिळीने खूप छान चव येते. आणि मग स्वादानुसार नमक म्हणजे मीठ जसं पाहिजे टेस्टनुसार आणि छान असं मिक्स करायचे. हातच यूज करा, हाताने छान मिक्स होतं. आपण चमच्याने वगैरे ट्राय करतो पण ते होत नाही तसं. सो इथे छान मी हाताने मिक्स करून घेतले. जास्त पातळ नाही बनवायचं किंवा जास्त घट्ट नाही बनवायचं, त्या पानावाला छान चिपकायला पाहिजे. सो त्याच प्रमाणात मी हे नॉर्मल आपलं पीठ छान असं हे करून घेतले, मिक्स करून घेतले पाण्याने. आणि मग काय झालं, काहीच नाही करायचं. मस्त हे 1-2 मिनटं जरी ठेवलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण पानाला लावायला चालू करू शकतो. इथं पान उलटं ठेवायचं आहे आणि उलटं ठेवून नॉर्मल त्याला हातानेच लावून घ्यायचं. छान असं सगळीकडे स्प्रेड होईल असं छान लावून घ्यायचे. प्रत्येक पान तसंच घ्यायचं आहे आणि उलटं ठेवून तुम्ही हे बनवू शकता. कारण कसं पान हे काय म्हणतात शेपमध्ये असतं वेगळं. सो हे असं ठेवलं की छान त्याला रोल त्याचा छान बनतो. छान असं सगळीकडनं लावून घ्यायचे आणि हा पूर्ण छान असा याचा रोल करायचा आहे. आता हा माझा एकच रोल बनला आहे, कारण माझ्याकडं पानं कमी होते. तुमच्याकडं पानं जास्त असतील तर तुम्ही 2-3 बनवून घ्या आणि साईडनी छान लॉक करून घ्यायचे. थोडंसं पीठ वगैरे जास्त लावलं ना छान लॉक होतं, पूर्ण चिपकून जातं. आता हे ह्याला स्टीम करून घ्यायचे. नॉर्मल तुम्ही तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर ते ठेवा किंवा मग डायरेक्ट तुम्ही आपला स्टीमरमध्ये डायरेक्ट ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जे ऑप्शन आहे स्टीम करून घेण्यासाठी त्या ऑप्शनने तुम्ही स्टीम करून घ्यायचे. साईड्स छान याचे लॉक केलेत आणि हे माझं रोल ऑलमोस्ट तयार झालं आहे. आता हे मी ह्याला स्टीम करून माझं ऑलरेडी झालं आहे. सो मी व्हिडिओ तिथं स्टीम करताना दाखवलं नाही आहे फक्त. हा स्टीम करून झाला आहे आणि थंड पण झाला आहे. सो आता मस्त त्याला काप करून घ्यायचे. नॉर्मल तुम्हाला जाड पाहिजे तर जाड, पातळ पाहिजे तर पातळ. आता इथं मी पातळ करते कारण मला खुसखुशीत कुरकुरीत पाहिजे, छान असं खमंग. सो ह्याला छान असं कट करून घेतलं आहे. जेवढे पीस होतील तेवढे कट करून घ्या पूर्ण. आता हे पूर्ण तयार झालेत. आता काय, आता मस्त फ्राय करायचे. डीप फ्राय करा. तुम्हाला जर नको असेल तर शॉलो फ्राय म्हणजे नॉर्मल थोडंसं तेल टाकून तुम्ही फ्राय करू शकता. मी तर डीप फ्राय करते. एक नंबर लागतात पूर्ण. जेव्हा जास्त तेलामध्ये आपण ह्याला तळतो ना, एक नंबर म्हणजे खरंच खमंग असं चहासोबत पण खाऊ शकता. जर आता उन्हाळा असून जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस तर एकच नंबर खायला. सो हे छान असं कमी गॅसवरती छान आपल्याला तळून घ्यायचे. गॅस फुल केलात तर ते फक्त बाहेरूनच हे होतं आणि आतमध्ये कच्चं राहतं. सो कमी गॅसवर मी छान ह्याला असं तळून घेतले तेलामध्ये. मग काय, तळल्यानंतर सेम बाहेर काढायचे, प्लेट करायचे मस्त त्याला तयार प्लेटिंग. सेम सगळे बॅचेस असेच तळून घ्यायचे, जेवढे बॅच होतील तुमचे तेवढे. वाव, दिसायला पण खरंच एक नंबर दिसतात.
बघूनच खावंसं वाटतं. तुम्ही बघा ट्राय करून तुम्हाला कसं वाटतंय. आम्हाला तर खूप आवडलं, घरी सगळ्यांना आवडलं. ऑफिसच्या टिफिनमध्ये देण्यासाठी पण खूपच छान आहे, म्हणजे कसं कधी फॉर अ चेंज पाहिजे असतं. सो टिफिनसाठी पण बेस्ट आहे. रात्री बनवू शकता, सकाळी टिफिनला जातो, खराब होत नाही, काय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड कॉमेंट करायला विसरू नका. बाय.